हाय, गुड मॉर्निंग. मी अनिता चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, सगळ्यांना वाटतं, माझ्या शरीरावरून सगळ्यांना वाटतं की मी काहीही काम करत नसन, नुसती खात असन आणि बसत असन, खात असन आणि बसत असन. बघा, म्हणून त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठीच काढलाय की मी दिवसभर किती कामं करते, काय काय करते. घरातली सगळी कामं मी करते आणि सगळ्यांना वाटतं की ही फक्त बसती आणि खाती. तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की घरातली सगळी कामं मी एकटी करते. स्वयंपाकापासून तर धुणे भांडी फरशी म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून ती संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळी कामे मी एकटी करते. आणि माझ्या शरीराकडे बघून सगळे म्हणतात, काय बाई किती ढोली झाली, किती जाड झाली, आणि काही काम करीत नाही, काही व्यायाम पण करत नाही, नुसती खातीन बसती. मला इतकं कसं तरी वाटतंय, काय सांगू. असो, कोणाला काही वाटो, पण मला माहिती नाही मी काय करते. तर बघा, दिवसभर सगळं काम करावं लागतं, सगळं आवरावं लागतं आणि आवरल्याशिवाय बी मनाला चैन वाटत नाही. तर आता झाडू वगैरे झाला, बिछाना उचलला, झाडू मारला, आता भांडे घासते. भांडे पण होईल आणि भांडे झाल्यानंतर मी म्हटलं धुणं धुवा, पण धुणं धुवायच्या आधी विचार आला की नाही भांडे झाले की ना बाथरूम घासून घ्यायचं आहे, कारण बाथरूम मला खूप घाण वाटतं आहे. आता 2-3 दिवस झाले घासलंच नाही मी. 2-3 दिवस असं बाथरूम टॉयलेट घासत असते बरं का, रोज नाही घासत. 2 दिवस मध्ये गेले की घासते. मग आता 2 दिवस झाले टॉयलेट नाही बरं का, पण आंघोळीचं बाथरूम खूप खराब झालं, म्हणजे त्याला तरी हात मारून घ्यावा. तर भांडे वगैरे झाल्यावर म्हटलं चला बाथरूम घासून घेऊ आणि मग धुणं धुऊ. तर तेवढ्यात भांडे घासता तेवढ्यात टाकी भरली. मला काय जायला, म्हणजे मी काय पळत गेले नाही, यशलाच ओरडू लागले, यश टाकी बंद कर. तर म्हणजे यासाठी मी सांगते की सगळे मला बोलतात की किती जाड झाली, डोली झाली, काही व्यायाम करत जा, काही काम करत जा. तर त्यांनाच मला सांगायचं होतं की बघा, दिवसभर इतकी कामं मी करते तरीसुद्धा मी, आणि जेवण तुम्हाला माझ्याकडं बघून वाटत असेल की मी खूप जेवते, तर नाही. मी सकाळी 12 वाजता एकच चपाती खाते मी. 12 वाजता सकाळी 1 चपाती खाते आणि संध्याकाळी डायरेक्ट रात्री 1 चपाती खाते. म्हणजे दिवसभरामध्ये मी 2च चपाती खाते. भात असला तर मात्र मी वाटीभर भात खाणार बरं का, 2 चपात्या आणि वाटीभर भात खाणार. भात नसेल तर फक्त 2च चपात्या खाणार. आणि फक्त 2 चपात्याच खाऊन मी बघा कसली जाड होऊ राहिली, मलाच काही कळेना. काहीतरी चरबी पिघळायचं औषध असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बरं का, कारण मी कमी खाते आणि कामही एवढे करते तरी का जाड होऊ राहिले, मलाच काही कळेना. तर असो, आता ज्याचं त्याचं शरीर असतं नाही का, खा नका खाऊ, जे व्हायचं ते होतं. पण तरीसुद्धा असेल काही औषध तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आवरते आता माझं काम, आणि तुम्ही बघा व्हिडिओ. तोपर्यंत बाय.